कोल्हापूर शहरातील 2000 पेक्षा अधिक पथदिवे बंद आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी अंधाराचं साम्राज्य असून चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील मुख्य चौकातही पथदिवे बंद असतात। त्यामुळे परगावाहून कोल्हापुरात आलेल्या प्रवाशांना आधी अंधारच दिसतो। अगदी रिक्षा स्थानकाजवळील पोलीस चौकी सुद्धा अंधारात असते। महापालिकेनं बंद पडलेले पथदिवे तातडीनं बदलावेत आणि उजेड पाडावा अशी मागणी होतीये। ESL कंपनीने कोल्हापूर शहरात नवे 34,000 LED पथदिवे बसवले आहेत। त्यापैकी अनेक दिवे बंद आहेत। वास्तविक LED लाईट्सची देखभाल दुरुस्ती सुद्धा ESL कंपनीने करायची आहे, पण महापालिकेने पैसे दिले नसल्याने कंपनीने देखभाल दुरुस्तीचं काम थांबवलंय। आता तर कंपनीच्या कामाच्या ठेक्याची मुदतही संपली आहे। त्यामुळे शहरातील बंद पडलेले पथदिवे कधी बदलले जाणार हा गंभीर प्रश्न आहे। सध्या शहरातील 2000हून अधिक पथदिवे बंद आहेत। अनेक ठिकाणी अंधाराचा गैरफायदा घेऊन चोऱ्या वाढल्या आहेत। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातही रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं। रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांचं अंधारानं स्वागत होतं। CBS जवळचा रिक्षा थांबा आणि त्या शेजारची पोलीस चौकी सुद्धा गेले अनेक दिवस अंधारात आहे। शहराच्या अगदी मुख्य चौकातच पथदिवे बंद असल्याने रात्री अंधार असतो, पण त्याच्याकडे महापालिकेचं लक्ष नाही।